हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। तीच परंपरा तोच विश्वास। एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड, परतवाड़ा। आम्ही बघत आहोत की आजकाल काय होत आहे, कोरोनामुळे प्रत्येक जण आपले हात सॅनिटाईज करत आहे, दरवाजे सॅनिटाईज करत आहे, टेबल सॅनिटाईज करत आहे। तर आम्हाला सर्वांना एक विनंती आहे की एक वेळा तुम्ही स्वतःचं हृदय सॅनिटाईज करा। आपल्या हृदयामध्ये जी जातीविषयीची कट्टरता आहे, एकमेकांचा द्वेष आहे, तो खरोखर सॅनिटाईज करायची गरज आहे। आपण एकदम पवित्र विचार ठेवा, पवित्र सद्भावना ठेवा, एकामेकांमध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे। परतवाडा शहरातील युवकांनी 30 ऑक्टोबर रोजी मोहम्मद पैगंबर यांचा जन्म उत्सव रक्तदान शिबिर आयोजित करून संपन्न केला। ईद ए मिलादुन नबी या कार्यक्रमाच्या औचित्यावर स्थानीय गरीब नवाज चौक परतवाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला वसीम सुलतानी हे प्रमुख अध्यक्ष होते। यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक शेठ आदी मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते। कार्यक्रमाला डॉक्टर राम ठाकरे, डॉक्टर जाकीर आदी मान्यवरांनी उपस्थिती देऊन या युवकांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरा या कार्यक्रमाचे विशेष अभिनंदन केले। आज समाजाला या रक्तदान शिबिरासारख्या कार्यक्रमांचं आयोजन अत्यंत गरजेचं असल्याचाही संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। मोहम्मद पैगंबर यांनी मानवतेचा संदेश दिला असून मानवता हीच एक खरा संदेश असून त्यातून प्रत्येकाने कार्य करायला हवं असा विचार यावेळी डॉक्टर जाकीर यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता सहजाद रजा, वसीम सुलतानी, इम्रान खान, शेख मतीन, इरफान रजा, अजहर सर, डॉक्टर अनीस, अस्फाक अली, अर्शी अली, वसीम नदीम, अफसर, सैयद फिरोजी, अरसद भाई आदींचे विशेष सहकार्य राहिले। सानुकांसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह। नमस्कार। आज ईद मिलनचा पवित्र दिवस आहे। अशा पवित्र दिवशी आपण बघतो की इथं रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज जवळपास 100 ते 150 लोक या ठिकाणी रक्तदान करत आहेत। तर मला असं वाटतं की आपल्या देशात आज आपण बघतो की काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदू, मुस्लिम, बुद्ध सर्व जाती धर्मांमध्ये द्वेष निर्माण करून स्वतःचा फायदा करून घेत आहे। पण आपण जेव्हा बघतो की हे लोक देश पैदा करून दंगली घडवतात, त्यामुळे खूप सारं रक्त रस्त्यावर वाहते, रक्त वाया जाते। पण आपण इथं बघत आहोत की हे लोक अक्षरशः 100-150 लोक आज रक्तदान करत आहे। या अशा गोष्टी समोर आल्या पाहिजे, कारण की जेव्हाही कुठलीही दंगल घडते, जेव्हाही रक्त वाया जातो, जेव्हा एका दंगलीवाला पेशंट एका रुग्णालयामध्ये जाऊन भरती होतो, त्याला जेव्हा रक्ताची गरज असते, त्या रक्ताच्या बॅगवर कधीही लिहिलं नसते की हे रक्त हिंदूचं आहे, हे रक्त मुस्लिमचं आहे, हे रक्त बुद्ध समाज व्यक्तीचं आहे। पण हे जर रक्त त्याला वाचवल्या जाते, होऊ शकते की ज्याच्यामुळे दंगली घडवण्यात आल्या आहे, ज्या समाजामध्ये देश पैदा केला, पण असा जर उपप्रयोग लावला गेला की लोकांचे जीव वाचवले गेले, हे मीडियानं सर्वांसमोर आणायला पाहिजे। आम्ही बघत आहोत की आजकाल काय होत आहे, कोरोनामुळे प्रत्येक जण आपले हात सॅनिटाईज करत आहे, दरवाजे सॅनिटाईज करत आहे, टेबल सॅनिटाईज करत आहे। तर आम्हाला सर्वांना एक विनंती आहे की एक वेळा तुम्ही स्वतःचं हृदय सॅनिटाईज करा। आपल्या हृदयामध्ये जी जातीविषयीची कट्टरता आहे, एकमेकांचा द्वेष आहे, तो खरोखर सॅनिटाईज करायची गरज आहे। आपण एकदम पवित्र विचार ठेवा, पवित्र सद्भावना ठेवा, एकामेकांमध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे। आम्ही बघितलं आहे की कोरोनाच्या काळाच्या वेळेस अक्षरशः जेव्हा बंदी होती, पोलीस लोक आपले खास करून पोलीस कर्मी जे होते ते दिवस रात्र कार्यरत होते। लॉकडाऊनच्या काळात अक्षरशः काहींना तर 2 टाईमचा नाश्तासुद्धा नव्हता भेटत। पण आपली काही समाजाची एक जबाबदारी आहे की जेणेकरून आपण पोलिसांवरचा भाव कमी करू शकतो। भार कसा कमी करू शकतो की आपण सर्व जाती समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण राहिली पाहिजे, याकडून आपण सर्वजण मदत करू। आणि हा जो उपक्रम यांनी राबवलेला आहे आज पवित्र दिवशी रक्तदानाचा, खूपच चांगला उपक्रम आहे। यांना भरपूर शुभेच्छा।
आज जश्न ईद मिलाद के मौके पर मुस्लिम यूथ संस्था जो है यहाँ की परतवाड़ा की, उन्होंने बहुत ही अच्छा रक्तदान शिविर यहाँ पे आयोजन किया है। तो मैं सबसे पहले उनको मुबारकबाद पेश करता हूँ कि उन्होंने एक ये जो उपक्रम है, ये जो रक्तदान शिविर है, ये लेकर एक जो है तो कौमी यकजहती का सबूत दिया है। और इसी तरह के जो कंस्ट्रक्टिव वर्क है वो समाज के अंदर में अगर सब मिलकर करेंगे तो जो हम जिस भारत देश की भविष्य में कल्पना करते हैं, जिस तरह का भारत तैयार होना चाहिए, तो वो हकीकत में मुझे उम्मीद है अल्लाह से कि वो ज़रूर तैयार होगा। आज ईद मिलादुन नबी के मौके पे हमने रक्तदान शिविर का आयोजन किया है और उसमें जो ब्लड जमा होगा गरीब गुरबा बीमारों के लिए यूज़ में आएगा, इससे गरीबों की मदद होगी, जिसमें हमारे को बहुत खुशी होगी। और नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सबके तुफैल में हमने आयोजन किया है। ये प्रोग्राम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मिलाद की खुशी में रखा है। आज जो कोरोना के कारण बहुत से लोगों को ब्लड की कमी पेशी हो रही है, उस कारण इसमें जो ब्लड जमा होंगे वो हम कोरोना के जो पेशेंट रहेंगे उनको डोनेट करेंगे। इंशाल्लाह इससे कई लोगों की जान भी बच सकती है और अल्लाह आगे भी हमें काम करने की तौफीक दे।